श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत बेसन शेव. त्यासाठी आपण इथे बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्यास हळद टाकणार आहोत थोडीशी व लाल तिखट टाकणार आहोत. हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला यामध्ये जिरी ओवा व लसूण ॲड करायचं असलं तर तुम्ही मिक्सरला बारीक करून त्यामध्ये पाणी टाकून त्याची चाळणीतून पेस्ट तयार करून गाळून पाणी टाकू शकता. त्याची लसूण शेव तयार होती. ही आपली साधी शेव आहे. व आपण हे बेसन आता मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालून. छान असं बेसन हे मळून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे आपण हे बेसन पीठ मळून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून असं एवढं पातळ असं बेसन पीठ असं मळून घ्यायचं. जास्त पातळही नाही करायचं, जास्त घट्टही नाही करायचं. छान असं बेसन मळून झालेलं आहे. आता आपण ह्याची शेव तयार करणार आहोत. हे भिजवलेलं पीठ 15 मिनिटं भिजत ठेवलं होतं. आता हे पहा, आपण हे सोऱ्यामध्ये भरून घेणार आहोत. ह्याला ही ताटली लावून घेतलेली आहे शेवची. अशा प्रकारे आपण यामध्ये हे पीठ भरून घेणार आहोत. यामध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. त्यामध्ये आपण आता अशा प्रकारे शेव सोडून घेणार आहोत. किती छान मस्त अशी शेव. तयार झालेली आहे शेव छान अशी तळलेली आहे. शेव चांगली तळून द्यायची, नाहीतर मग ती मऊ पडते. अशी कुरकुरीत लागते चांगली तळलेली असल्यानंतर. आता आपण अजून एक वेळा टाकून घेणार आहोत. छान अशी आपण सर्व शेव तळून घेणार आहोत. कुठल्याही प्रकारचा सोडा वापरलेला नाही आपण या शेव मध्ये. आपली सर्व शेव तळून रेडी झालेली आहे. बघा कशी कुरकुरीत शेव तयार झालेली आहे. नक्कीच तुम्ही ही रेसिपी तयार करून पहा. एकदम खमंग शेव लागत आहे. तिखट मीठच्या बरोबर टाकल्याच्या नंतर एकदम छान स्वादिष्ट शेव अशी तयार होत आहे. फक्त अर्धा किलो बेसन पिठामध्ये एवढी शेव तयार झालेली आहे. धन्यवाद मैत्रिणींनो.